हाय गृहिणी लाईफ. तर आज आपण पुन्हा एकदा घरगुती साहित्यापासून आपले देव कशा पद्धतीने चमकवायचे आहे हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. आपण याच्या अगोदर सुद्धा घरगुती पद्धतीने देव कसे सोप्या पद्धतीने क्लीन करायचे आहेत, चमकवायचे आहेत हा व्हिडिओ पाहिला होता. परंतु पुन्हा एकदा आपण ते साहित्य प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतातच असे नाही. त्याच्यामुळे आपण आणखी काही घरगुती साहित्यापासून कशा पद्धतीने आपले घरगुती देव चमकवायचे आहे, जसे की तुम्ही सोनाराकडून चमकून आणलेले आहेत, साफ करून आणलेले आहेत, अशा पद्धतीने तुमचे देव दिसणार आहेत. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. आपण इथं कोणतीही पितांबरी घेतली नाही, कोणताही साबण घेतला नाही, कोणतीही घासणी घेतली नाही किंवा कोणतंही लिक्विड घेतलं नाही. एकदम घरगुती साहित्यापासून आपण आपले देव चमकवायचे आहेत. तर पहा, प्रत्येकाने याच पद्धतीने आपले देव चमकवले पाहिजेत. शास्त्रीय दृष्ट्या या गोष्टी घरगुती साहित्यांपासून देव चमकवणे योग्य आहे, परंतु कोणतेही लिक्विड पितांबरीने देव घासणे आणि शास्त्रीय दृष्ट्या देखील बरोबर नाही. त्याच्यामुळे आपण घरगुती साहित्यांपासून एकदम घरच्या साहित्यापासून आपण देव आज चमकवणार आहोत. हे असे लिक्विड बनवलेलं आहे, असे मॅजिक लिक्विड बनवलेलं आहे मैत्रिणींनो, की हे पदार्थ ह्याच्यात जे जे ॲड केलेलं आहे ना ते प्रत्येक पदार्थ तुमच्या घरात असतातच. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले घरगुती पद्धतीने देव कसे चमकवायचे आहेत चला तर मग पाहूयात. तर पहा, प्रथम आपले देव आपण व्यवस्थित ताटामध्ये घ्यायचा आहे. देव अजिबात खाली मांडायचं नाहीये. त्याच्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहायचा आहे. अजिबात कोणतीही टिप आपल्याला इथे मिस करायची नाही. तर पहा, देव व्यवस्थित साफ करताना आपण तिथे हाताने व्यवस्थित साफ करायचं आहे. तुमच्याकडे जर नवा एखादा ब्रश वगैरे असेल, टूथब्रश नवीन कोरा, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर तुमचे देव जास्तच खराब झाले असतील तर पहा, इथं मी नेहमी सतत माझे देव साफ करत असते. त्याच्यामुळे माझे देव इथे जास्त खराब झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे हाताने मी चोळून घेत आहे. तुमचे जर जास्त खराब झाले असतील तर तुम्ही ब्रशने देखील हे चोळू शकता. टिप नंबर 2, तर याच लिक्विडपासून तुम्ही देवाची तांब्याची भांडी सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. एकदम नव्यासारखीच चमकू लागतात. पहा, देवाचं ताम्हण माझं किती खराब झालेलं होतं, एकदम स्वच्छ केल्यानंतर कशा पद्धतीने दिसत आहे ते तुम्हाला पहा, रिझल्ट दिसतच आहे. तर पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित ओलं झालेलं आहे ना, धुतल्यानंतर व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे. आपल्याला तसंच ठेवून द्यायचं नाही, अन्यथा पाण्याचे डाग त्याच्यात पडतात. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर कापडाने पुसून घ्यायचं आहे. तर पहा, आता देव आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पहा, धुण्यासाठी आपल्याला 2 पाणी यूज करायचे आहेत. एका पाण्यात आपल्याला धुवायचं आणि दुसऱ्या पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला डुबवून काढायचं आहे. त्याच्यामुळे आपले देव जास्त खराब होत नाहीत की कुठंतरी घाण अडकलेले असते ना ते स्वच्छ पाण्याने निघून जाईल. तर पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला एक कापड अंथरून घ्यायचं आहे आणि त्या कापडावरतीच आपल्याला देव खाली ठेवायचे आहेत. खाली अजिबात देव ठेवायचं नाही, कापडच खाली घ्यायचं आहे आणि कापडावरती आपल्याला देव ठेवायचे आहेत. देवाचा इथं कुठेही अपमान झाला नाही पाहिजे याची दक्षता मात्र आपल्याला घ्यायची आहे. तर पहा, व्यवस्थित त्या पाण्यामध्ये दुसऱ्या पाण्यामध्ये सुद्धा डुबून घ्या. पहा कशा पद्धतीने देव आपले चमकू लागतात. तर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला शेवटी दाखवणार आहे कसे आपले देव चमकलेले आहेत. तर अशा पद्धतीने बारीक बारीक नक्षीकाम असलेली जर तुमची मूर्ती असतील ना, तर त्या मूर्ती सुद्धा तुमच्या पितळाच्या असतील, त्या सुद्धा तुमच्या ह्या लिक्विडने स्वच्छ होणार आहेत. एकदम नव्यासारखे चमकणार आहेत. एकदम सोनाकडून जाऊन चमकून आणल्यासारखे तुमच्या मूर्ती दिसणार आहेत, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तर मैत्रिणींनो, व्यवस्थित मूर्ती क्लीन करताना इथं सुद्धा तुम्ही ब्रशचा वापर करू शकता, जेणेकरून ते आपण जे लिक्विड पदार्थ वापरणार आहे त्या मूर्तीमध्ये चिटकून राहू नये. अजून एक इथं टिप तुम्हाला देऊ इच्छिते की जे काही आपण लिक्विड वापरणार आहे ते लिक्विड व्यवस्थित मूर्तीला चोळल्यानंतर ना आपल्याला जास्त वेळ ते ठेवायचं नाही. लगेच आपल्याला पाण्याने धुवून काढायचं आहे, अन्यथा ते लिक्विड त्या मूर्तीमध्ये सुकून गेल्यानंतर ते तसंच त्याला चिटकून राहतं. त्याच्यामुळे लगेच आपल्याला झटकीपट आपल्याला मूर्ती साफ करून झाल्यानंतर धुवून घ्यायची आहेत.
पद्धतीने क्लीन झालेले आहेत, चमकू लागलेले आहेत हे पाहण्या अगोदर आपण कोणतं लिक्विड वापरलेलं आहे, कोणती घरगुती व साहित्यांपासून आपण लिक्विड तयार केलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच, त्याच्यामुळे आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ घेतल्यामुळे सुद्धा त्या मूर्तीमधील जे काही घाण असते ना, ती घाण निघण्यास आपल्याला मदत करते. तर पहा, त्याच्यानंतर आपल्याला एक पदार्थ ॲड करायचा आहे, ती म्हणजे हळद. हळद आपल्याला इथं देवाची वापरायची आहे. तर देवाचं हळद जे काय तुमच्याकडे असेल ना, तर ती हळद घ्यायची आहे. हळद आपल्याला अर्धा चम्मच घ्यायची आहे. ठीक आहे, अर्धा चम्मच किंवा पाव चम्मच तुम्ही इथं घेतली तरी सुद्धा चालेल. यामुळे काय होईल, आपल्या मूर्तीला एक पिवळसर चमक येईल. आणि त्यानंतर आणखी एक पदार्थ आपल्याला इथं ॲड करायचा आहे, ते म्हणजे बारीक मीठ. मीठ घेताना इथं बारीकच मीठ घ्या, जेणेकरून ते बारीक व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यात. त्याच्यामुळे आपल्याला 2 चमचे इथं बारीक मीठ टाकायचं आहे. आणखी एक महत्त्वाचा पदार्थ इथं आपल्याला टाकायचा आहे, जो पदार्थ प्रत्येकाच्या घरात असतोच. तर पहा, हे पदार्थ असे आहेत की प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल सतत असतातच. आणि आपण याच्या अगोदर सुद्धा घरगुती पद्धतीने देव साफ करणे हा व्हिडिओ बनवला होता. ते पदार्थ सुद्धा प्रत्येकाच्या घरात असतात, परंतु एखाद्या वेळेस ते पदार्थ जर अवेलेबल नसेल तर हा पर्याय सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर पहा, तो महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सायट्रिक ॲसिड. इथं आपल्याला 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाकायचा आहे. सायट्रिक ॲसिड जर कोणाकडे नसेल ना, तर कोणत्याही किराणा दुकानामध्ये सायट्रिक ॲसिड मिळतं. अगदी 10 रुपयाला पुडी छोटीशी मिळते, ती तुम्ही घेऊन येऊ शकता. खूप वेळा तुम्हाला ह्याचा यूज होणार आहे. तर पहा, सायट्रिक ॲसिड आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित लिक्विडमध्ये ॲड होईल. तुम्ही सुद्धा सायट्रिक ॲसिड अशा पद्धतीने थोडंसं कशाने तरी बारीक करून घ्या, त्याच्यानंतरच त्याच्यात टाका. आता पहा, आपल्याला इथं 1 चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण जो व्हिडिओ बनवलेला होता ना, त्याला सुद्धा सगळ्यांनी भरघोस अशी साथ दिली. सगळ्यांना तो खूप व्हिडिओ आवडला आणि सगळ्यांना त्याचा फायदा झाला. त्याचबरोबर या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे हे नक्की. त्याच्यामुळे हे लिक्विड सुद्धा तुम्ही घरी घरगुती पद्धतीने करून पहा आणि या पद्धतीने ट्राय करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे आणि आपले देव व्यवस्थित नव्यासारखे चमकू लागणार आहेत. तर पहा, 1 चमचा आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अजून एक टिप इथं तुम्हाला सांगते की हे लिक्विड जास्त पातळ करू नका. जास्त पातळ केलं की व्यवस्थित तुम्हाला लावता येणार नाही आणि जास्त घट्ट देखील करू नका. जास्त घट्ट केलं तर व्यवस्थित तुम्हाला ते चोळता येणार नाही. त्याच्यामुळे मीडियम साईजमध्ये हे लिक्विड करा. आणि आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला तिथं अजून एक पदार्थ टाकायचा आहे, ते म्हणजे पाणी. पाणी तेवढ्याच प्रमाणात टाका जेवढं ते मिश्रण व्यवस्थित ओलसर होईल. जास्त पाणी अजिबात इथं टाकायचं नाही. पाणी टाकताना व्यवस्थित काळजी घ्या. तर मैत्रिणींनो, अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया द्यायला सुद्धा विसरू नका. आणि हो, आजचा व्हिडिओ जरी आवडला तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर देखील करा. तर पाहू शकता मैत्रिणींनो, आपले देव एकदम घरगुती साहित्यांपासून कशा पद्धतीने चमकलेले आहे. जसं काही सोनाराकडून चमकून आणलेले आहेत, एकदम नवे करून आणलेले आहेत. तर पहा, अशा पद्धतीने तुमचे सुद्धा देव किती जरी खराब झालेले असतील ना, तर असे घरगुती पदार्थ वापरून तुम्ही एकदम नव्यासारखे तुमचे देव चमकू शकता. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलवरती खूप मोटिवेशनल टिप्स, घरगुती टिप्स, होम टिप्स, क्लिनिक टिप्स, खूप काही ट्रिक्स आपण वापरत असतो. तर तुम्हाला अशाच टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला मिस करायच्या नसतील तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन नक्की दाबा.